हार्दिक प्रणाम. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण या देशामध्ये जन्माला आलोय. हा देश म्हणजे विश्वातील सर्वात सुंदर देश आहे. चढ़ाई पर सोने की सीढ़ियां करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. यहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग लगता डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. कथा आपने नरदेव प्राप्ती पाठ झाले त्याची परमभाग्याची संपत्ती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले शूरवीर स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. आपण आज आनंदाने मुक्तपणे जगतोय ते त्यांच्यामुळे. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले नाही. त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपले प्राण पणाला लावले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सुखदेव, राजगुरू, सरदार वल्लभभाई पटेल या सर्वांनी आपले आयुष्य देशासाठी खर्च केले. अरे आज्ञेमध्ये भरती झालेली मुलं कोणाची आहे? या घरांमध्ये परिस्थिती नाजूक आहे. गरिबांची आणि शेतकऱ्यांची मुलं आहे. सातारा, सांगली, कराड, धुळे, मलकापूर, कोल्हापूर, पारनेर, पाथरी इथली मुलं. आपली मुलं डीजे पुढे नाचणारी आहेत. आजची पिढी वेचण्याच्या वेळेस अटकत चालली आहे. मुलांनी आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा. मुलांनो UPSC द्या, MPSC द्या, राजकारणात जा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, कोणत्या तरी क्षेत्रात चमका, व्यवसाय करा. मुलींनो लग्नाच्या भानगडीत पडू नका. लग्न उशिरा करा. पोट भरायला शिका. लग्न झाल्यावर गुंडक जरी नवरा भेटला ना तर कोणाच्या हात पकडायची वेळ आली नाही पाहिजे. मुलींना कराटे, बॉक्सिंग, फायटिंग आलीच पाहिजे. हे मधून उतरल्यावर एकटी घरी गेली ना डेअरिंग मध्ये आली पाहिजे. मुलींनो तुमची कोणी छेड काढली ना एकाच्याच गणपतीत लावलेली पद्धती. मुलींना एक वाक्य सांगते. तुमचा बाप गेला ना की जगात तुमचं कोणी नाही. तुम्हाला लहानाचं मोठं केलं, तुमचं शिक्षण दिलं, तुमचं संगोपन केलं. तुमच्या बाबांना पगार कमी होता पण तुमचं लग्न ठरलं ना तेव्हा लोन काढलं, आईने दागिने मोडले आणि तुम्ही थाटामाटात लग्न लावून दिलं. तुमचा बाप लग्नात रडला नाही पण संध्याकाळी सर्व माणसे निघून गेल्यावर उशीच मुंग घुटून रडला. उशी मुंग घुटून रडला पण त्या बाप्पाचं दुर्दैव सांगू त्याला रडलेला कोणी पाहिलाच नाही. हो त्याला रडलेला कोणी पाहिलाच नाही. लोकांनी सकाळी विचारलं लग्नात फार खर्च केला. तो काय म्हणाला माहिती? खर्च होऊ द्या पण माझी मुलगी सुखात आहे ना हीच माझी श्रीमंती आहे. त्यांनी हाताला चांगलं घड्याळ नाही घातलं, ती पायात चांगली चप्पल नाही घातली, ती घरात चांगला टीव्ही नाही घेतला. त्यांनी मुलांचं सुख पाहिलं.
म्हणून मग पाया पडून सांगते, या ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होणार नाही याची काळजी घ्या. आपला बाप गरीब असला तरी चालेल, पण समाजात वावरताना वरमान करून चाललं पाहिजे. हीच आपली श्रीमंती आहे. आजकाल जिओचे प्रमाण इतके वाढले की 80% जिओचे फेसबुक आणि व्हॉट्सअपमुळे होतात. नाहीतर तर बहाणंही नाही राहिलं. नो आपला नवरा सोडून बाकी सर्वांसोबत बहीण भावाच्या नात्याने आनंदाने राहा. संसार सुखाचा होईल. माझं बोलणं कोणाला वाईट वाटलं असेल तर मी तुमच्या मुलीसारखे माफ करा. एवढं बोलून मी माझे वचन संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र.